हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आम्ही आता चाललो आहे उज्जैनला. 2 दिवसाची ट्रिप आहे ऐकण्यात. आणि सगळं तुम्हाला आता पुढे हळूहळू व्हिडिओ विषय येणार तसं तुम्हाला सांगणार. तर स्टे ट्यून. भेटायला नेक्स्ट स्टेशनला. रिक्षा भेटलेली आहे आम्हाला. तिचा ब्लॉग बनवते, मी माझा ब्लॉग बनवतो. वी आर क्रिएटर फॅमिली. क्रिएटर सिबलिंग्स. या आमची आई पण आहे, पण आम्हाला पण माहित नाही तिचं कंटेंट काय अजून डिसाईड होते. सगळं बोलत आहे गाईस. मला ही स्क्रिप्ट दिली आहे बोलायला. प्लीज फॉलो माय मॉम. ट्रॅफिक अजून बघू. चालले असतील ज्या हॉटेलमध्ये त्यांना बसवलेलं ती गेले. ते लवकर गेले पाहिजे म्हणून मी त्यांना पहिले एक मिनिट बसवलं. एक मिनिट साईडवर रोखतो. आता मी उतरतो. चला राहिलो मी एकटाच. ट्रॅजेडी झाली. मला तर रिक्षातून काढून हे लोक रिक्षा बसले. भांडूपच्या बाहेर निघताच मला रिक्षा करून आता बस करतोय. बस आली, बसने जाऊया. वेलकम बॅक मित्रांनो. यार इथे याच्यात रोटेट करता येत नाही. यायचं होतं असंच करावं लागलं मला. मुंबई सेंट्रल मी 3 ट्रान्स आत्तापर्यंत मी ना 3 करून आलो. 3 ट्रान्स, एक रिक्षा, बस आणि आता ट्रेन. असते त्यांच्यामुळे, या लोकांमुळे, या दोघांमुळे. लपते का तू? लपते काय? पोचलो मित्रांनो, पोचलो. मुंबई सेंट्रलला पोचलोय. ट्रेन आमची लागलेली आहे. ही बघा आमची ट्रेन लागली आहे. आणि आता आम्ही निघालो आहे. डब्यात बसू मग बोलू. मित्रांनो आम्ही आमच्या डब्यात आलो आहे आणि आम्हाला विंडोची इकडचे सीट भेटले सगळे. पण माझ्या आईच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं जर इकडचे व्हिडिओ तर ते फेक आहे. फेक मित्रांनो, प्लीज मला सबस्क्राईब करा, तिला अनसबस्क्राईब करा. बघा कसा हसते. बघा ट्रेन चालू झाली आहे. आणि मला कळालं आता एक नवीन गोष्ट जी कोकणातच्या ट्रेनमध्ये नाही आहे. इथे हे बघा, इथे लिहिलंय 11 ते 5 वाजेपर्यंत चार्जिंग करायला देणार नाही. व्हॉट इज दिस? तुला काय वाटतं? मी दिसत पण नाहीये. माझं फक्त फोरहेड दिसतंय. कुठे गेली? हा काय वाटतं? 11 ते 5. काय नाही, मंद लोक आहेत. रात्रीच आम्हाला गरज लागते ना. पहिले तर फोन सगळ्यांचा चार्ज असतो. हे काय फालतूगिरी आहे? व्हॉट इज दिस बिहेवियर? मी बोलतो मित्रांनो, ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. इंदोर ट्रेनने तरी काहीतरी केलं पाहिजे. व्हेरी बॅड. भेटूया आपण डायरेक्टसाठी. पचका झालेला आहे. पचका कुठे गेली ती? पचका झालेला आहे परत एकदा. तिला खायचं ते भेळ, पण ही आहे डाळ भेळ. ओ गॉड. असे तुम्हाला अजून मोमेंट्स भेटणार आहेत ट्रेनमध्ये. उज्जैनला पोचलोय मित्रांनो. बघू आता किती लांब आहे काय. अवतार पण बरोबर नाही. डायरेक्ट फ्रेश होऊनच भेटतो. हे आमचं हॉटेल. इथे आम्ही स्टे करणार आहे 2 दिवस. झालेला आहे पचका आमचा. अजून चेकिंगला टाईम आहे. तोपर्यंत नाश्ता करून येतो आम्ही. रूम भेटायला जरा टाईम आहे. तोपर्यंत मग आम्ही खातोय. काय डिसाइडेड नाही काय खायचं. चहा कसा घेतली, पोहे खायचा विचार करतोय. आणि हे बघा, तुम्हाला दिसतच असेल लोकल आहे खायला. सकाळी जंक फूड कसं खायचं यांच्याकडून शिका. हे बघा ढोकळा,
चाय ठीक आहे. हे काय तू काय मागवलंय? स्वस्ता काहीतरी मागवलंय ते. पप्पा तुम्हाला काय बोलायचं एवढं जंक फूड खाताय सगळे? हे कोणी मागवलं? किती जंक फूड खातात हे दोन बायका. आम्ही बघा पोहे मागवले. कचोरी खातायत आली हे पोहे मागून. आता तयारी करून आम्ही निघालो. काल भैरवच्या दर्शनाला जाणार आहे. मग पुढचं पुढे बघू. अगरबत्ती है अपने घर के एंट्री द्वार पे लगाने के लिए मिलेगा आपको. ओके. वहाँ से टच करके देंगे सीधे करके. ये ब्लैक वाला धागा है जो मन्नत के रूप में हाथ में बांधने के लिए मिलेगा आपको. प्रसाद का भोग लगेगा वापिस देंगे आपको. ठीक आहे. कालभैरवाच्या मंदिराच्या इथे तर आलो आहे आणि चटके बसत आहेत खायला. दर्शन घेऊन तुम्हाला सगळे डिटेल देतो की किती काय कसं आहे. पूर्ण गर्दी आहे या रोडला याला लाईनला. बघू आता किती वेळ लागतं. 15 मिनिटं तर झाली बघू. फायनली वी आर हिअर. गरम झालंय आम्हाला. आलो आम्ही आता दर्शन करून बाहेर. हे बघताय सगळं कसं काम. आणि आता आम्ही लिंबू सोडा पितोय. हे व्लॉगर सेम कंटेंट क्यों बना रही है तू नंतर चालू केलंयस, मी पहिलेच चालू केलेलं. कळलं ना? शांत. कंटेंट चोरी इथेच होते, घरातल्या घरातच होते. बाहेरचे काय करणार. खारा खारा माझा खारा सोडा. आम्ही हे पितो मस्त. लिंबू सोडा मस्त आता पितो आणि जातो आता दुसरे दर्शन. मंगलनाथ मंदिरात आलो आता आणि चटके बसते. कसं वाटतंय चटके बसून? चटके बेकार चटके बसते. मंगलनाथ मंदिरात आलं. आता आम्ही इकडे आलोय महाऋषी संदीपिनी आश्रम. आता बघू आता इथे काय आहे. बघून तुम्हाला आता दाखवतो काय काय. जसं एंट्रीला तर हे चप्पल काढण्याची जागा आहे. चला आतमध्ये जाऊन व्हिडिओ रेकॉर्ड करतो. Important discipline language. Quran is the one, then logic is the second tool. The aeon or theology. Okay. Etymology. Astronomy. Grammar. Prosody. Teaching. Mainly deals with medical herbs. Music. Asanas. Mainly deals with असे 14 डिसिप्लिन होते. तुम्ही बघू शकता, वाचू शकता पॉज करून तुम्हाला वाचायचं आहे तर. आता बघूया पुढे काय. रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे.
मित्रांनो झालेलं आहे दर्शन महाकालेश्वरचं. रेकॉर्डिंग करू नाही शकत म्हणून बाहेर आलोय आणि हे प्रसाद घेऊन आलेत. हिने बघा टिका लावला इकडे बघ महाकाल टिका लावला हिने. आता आम्ही आता रूमवर जाणार आणि संध्याकाळी येणार आणि ते आपल्या कुठल्या घाटला जाणार आहे ते काय रामघाट. तिकडे जाऊन आम्ही आता पूजा बिजा ते होतं आरती होते ते सगळं आम्ही बघतो. असंच मला आढळतं ते लोक क्रिएटर बनण्याचं. माझेच घरचे माझे क्रिएटर. प्लीज जागा नाही आहे इथे. काय करायचंय व्यवस्थित ठेवायचंय कारण तिथे हात नाहीये. चला काय त्यांचं तर होतच राहणार. संध्याकाळची वेळ झाली आणि आलोय मी पळत. जरा आराम करलो आम्ही 2 तास रूमवर. आता परत चाललो आम्ही रामघाटला. तिकडं आरती होणार आहे. आता तिकडे जाणार आणि बघणार कसं नवीन काहीतरी एक्सपिरियन्स करणार आहे आम्ही. त्याच्या अगोदर पहिले चहा पिऊया. इकडे आलो तर आहे आता आम्ही. हे बघा लोक आईस्क्रीम पापड आहे. पापड कसला पापड आहे तुमचा बोलतोस ग? तुमचा पापड बोलतो चावल का पापड? पिझ्झा पापड. कच्चा पापड पक्का पापड. हा आहे आमचा पापड. चला मी खातो. हे लोक तोपर्यंत आईस्क्रीम खा. कसं आहे सांग. रिव्ह्यू दे रिव्ह्यू. पापड आहे काही पापड. स्टुपिड रिव्ह्यू. बाय. महाकाल कॉरिडोर. तर मित्रांनो बघा किती ब्युटिफुल आहे. सगळं झालेलं आहे आमचं. आता आम्ही जेवणाचा हंट करतोय. बघूया आता जेवण कुठे काय भेटतंय का. पण इथे पाणीपुरी जेवण जसं मुंबईला भेटतं तसं नाही आहे. खूप आम्ही एक्सपेक्टेशन हाय ठेवले. आम्ही नाही बघूया आता. आय हॅड बाय एक्सपिरियन्स. चला बघूया आता कुठे बसतोय खायला. कदाचित इथेच बसू. मित्रांनो आम्ही परत आलोय त्याच हॉटेलमध्ये आलोय आम्ही. यावेळी बघूया यावेळीचं कसं आहे. दुपारचं जेवण तर ठीकठाक होतं. आता बघूया कसं जेवण आहे. या जेवणावर डिसाईड करेन मी की उज्जैनचं जेवण कसं आहे. कारण की आम्ही उद्या ओंकारेश्वरला झालं म्हणून याच्यातच डिसाईड करू. आणि रूमवर गेल्यावर सगळं खर्च बघितलं. मला हिने रेकॉर्ड करून थांबवलं आणि आता ही व्हिडिओ कॉलवर ही बघा व्हिडिओ कॉलवर फालतूगिरी करते. गाईस कंटेंट एक क्रिएटरच दुसऱ्या क्रिएटरचं खराब करतो. तू असू नको बाजूला उभं. तर गाईस मी घरी गेल्यावर पुन्हा आजचा खर्च सांगेन की किती कुठे काय खर्च झाला आहे. तुम्हाला पुन्हा ऐकणारी देईन आजची. ठीक आहे. तर मित्रांनो मी व्हिडिओ एडिट करतोय आणि मला दिसतंय की मी एंडिंग तर टाकलीच नाही आहे म्हणून मी आत्ता रेकॉर्ड करतोय. तर उज्जैनला जायचा ट्रेनचा खर्च झाला आमचा काहीतरी पर पर्सन 1200 रुपये. राहायचा 2600 रुपये 1.5 दिवसचा. आणि तिकडे खाणं तर काय चांगलं नाही आहे. हे नोट करा की तिकडे खाण्यासाठी काय असं चांगलं भेटत नाही. तर तुम्हाला जरा शोधावं लागेल जास्त. आम्ही खाल्लं आहे. आम्हाला काही नाही आवडलं आहे तिकडचं खाणं.
आणि बाकी तर सगळं फिरणं ट्रॅव्हलिंग करणं जास्त महाग नाही आहे, 200-300 रुपये असंच आहे. तर हे होतं माझं उज्जैनचा पहिला पार्ट. दुसरा पार्ट बघण्यासाठी स्टेट येऊन. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.